नमस्कार. आज आपण वेळामावस्या का साजरी केली जाते ते पाहणार आहोत. महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये आज वेळामावस्या साजरी केली जाते. ग्रामीण भाषेमध्ये येळवस असे म्हटले जाते. सहकुटुंब शेतात जाऊन मोठ्या उत्साहात या भागातील लोक वेळामावस्या साजरी केली जाते. पेरणीनंतरची ही 7वी अमावस्या म्हणजे वेळामावस्या. 7वी अमावस्या डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तूरी ही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. याच वेळी वेळामावस्या साजरी केली जाते. लातूर जिल्ह्यामध्ये शासकीय सुट्टी असते. गावामध्ये एकही व्यक्ती नसतो. सर्वजण मोठ्या उत्साहाने शेतामध्ये वेळामावस्या साजरी करण्यासाठी जातात. काळ्या आईची पूजा करतात, म्हणजेच मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार करतात. कडब्याची कोप करून शेतातील लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पिकांचीही पूजा केली जाते. झाडाखालील 5 दगड ठेवून पांढऱ्या रंगाने रंगवून पूजा केली जाते. बाजरीची भाकरी, ताकाचे आंबील, अनेक भाज्या, कडधान्य घातलेली बेसनाची भजी, बाजरी ज्वारीचे उंडे, आंबट भात, ज्वारीचा आंबट भात, तांदळाची खीर, धपाटे. शेतात वनभोजनाचा आनंद घेतला जातो. लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीडचा काही भाग या भागात वेळामावस्या साजरी केली जाते.